श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या तसंच सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला रुद्राभिषेक हा कसा करायचा आहे आणि कोणते स्तोत्र आणि मंत्रांचे पठण करायचे आहे याबद्दलची पूर्ण माहिती देणारा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर आहे. तर अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर रुद्राभिषेकाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनातली इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपल्याला महाशिवरात्रीला कोणता उपाय करायचा आहे, त्याचप्रमाणे ज्यांचा कुठला एखादा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये त्यांची प्रगतीही होत नसेल, खूप अडथळे हे त्या व्यवसायामध्ये त्यांना येत असतील, तर त्यांनी आज महाशिवरात्रीच्या दिवशी कोणता उपाय करायचा आहे जेणेकरून त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होईल आणि कुठलेही अडथळे हे त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा व्यापारामध्ये त्यांना येणार नाहीत, याबद्दल संपूर्ण माहितीही बघणार आहोत. आपल्या मनातली कुठलीही इच्छा ही आपण खूप प्रयत्न करूनही जर पूर्ण होत नसेल तर ती पूर्ण होण्यासाठीच आज आपण आपल्याला कोणता उपाय करायचा आहे हे बघणार आहोत. मग ही इच्छा तुमची नोकरी संदर्भात असो किंवा तुमच्या मुलांसंदर्भात असो किंवा मुलांच्या विवाहाबद्दल असो किंवा त्यांच्या करिअर संबंधित असो किंवा तुम्ही एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही दिली असेल आणि त्या एक्झाममध्ये तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर, आणि तसंच तुम्हाला नोकरी लागावी किंवा आहे त्या नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल तर, किंवा तुमच्या मुलांचे लग्न हे पटकन जुळावे अशी जर तुमची इच्छा असेल तर, यासारखी तुमच्या मनामध्ये कुठलीही इच्छा ही असो की ती तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल, खूप प्रयत्न तुम्ही खूप दिवसांपासून करून राहिले आहेत आणि ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. त्याचप्रमाणे खूप दिवसांपासून व्यवसायामध्ये खूप प्रयत्न करूनही अपेक्षित यश हे ज्या व्यापाऱ्यांना ज्या व्यावसायिकांना येत नसेल, काही केल्या त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची प्रगतीही होत नसेल, तर त्यांनी सुद्धा आज महाशिवरात्रीला कोणता उपाय करायचा आहे हेच आपण आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवपुराण महाकथेमध्ये सांगितलेले हे 2 महाउपाय आहेत आणि हे उपाय अतिशय प्रभावी असे आहेत. आणि म्हणूनच ज्यांना आपली इच्छा ही पूर्ण व्हावी असं वाटत असेल, तसंच ज्यांचा व्यवसाय हा सुरळीत चालावा असं त्यांना वाटत असेल, तर त्यांनी हे 2 उपाय नक्की करायचे आहेत. चला तर मग आधी आपण जाणून घेऊया की आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला आज महाशिवरात्रीला कोणता उपाय हा करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 7 काळे तिळाचे दाणे घ्यायचे आहे आणि 7 काळी मिरीचे दाणे हे घ्यायचे आहेत. आणि हा उपाय आपल्याला शिवलिंग असलेल्या मंदिरामध्ये करायचा आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे शिवलिंग असलेलं मंदिर असेल त्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. आणि घरून जाताना तुम्हाला काळे तिळाचे 7 दाणे आणि त्याचप्रमाणे काळी मिरीचे 7 दाणे हे सोबत घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर शिवलिंगाचा पाण्याने अभिषेक करायचा असेल तर तुम्ही घरून जाताना पाणीसुद्धा घेऊन जाऊ शकता. त्याचप्रमाणे महादेवांचे अत्यंत प्रिय वस्तू म्हणजे बेलाची पानं, पांढरी फुले, धोत्र्याचं फूल इत्यादी वस्तूसुद्धा तुम्ही सोबत घेऊन गेला तरीसुद्धा चालेल. मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगासमोर बसायचं आहे आणि सर्वात आधी शुद्ध पाण्याने अभिषेक हा शिवलिंगाचा करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर घरून दिवा, अगरबत्ती, धूप हे जर घेऊन गेले असाल तर तिथे ते आधी प्रज्वलित करायचं आहे. आणि त्यानंतर महादेवांच्या आवडत्या प्रिय वस्तू पांढरे फूल, बेलाचं पान, धोत्र्याचं फूल जे तुम्ही काही नेलं असेल ते महादेवांच्या पिंडीवर तुम्हाला अर्पण हे करायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे काळे तिळाचे 7 दाणे आणि काळी मिरीचे 7 दाणे ही जे आपल्यासोबत घेऊन गेलो आहे तर ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत. आणि त्यानंतर ही काळे तिळाचे 7 दाणे आणि काळे मिरीचे 7 दाणे जी आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेतली आहेत त्याची मूठ ही तयार करायची आहे. आणि ही मूठ तयार केल्यानंतर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा ही पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असेल, ती आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपली ही जी इच्छा आहे ती आपल्याला पूर्ण मनापासून आपल्या मनामध्ये बोलायची आहे, महादेवाला सांगायची आहे. आणि त्यानंतर मनापासून आपली इच्छा बोलून झाल्यानंतर आपल्या मुठीमध्ये जे काळे तीळ आणि काळे मिरी ही आपण घेतली आहे ती आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने हा उपाय आपण केल्याने आपल्या मनातील इच्छा या नक्कीच पूर्ण होत असतात. हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा या नक्की पूर्ण होतील. आणि जर समजा काही कारणामुळे किंवा तुम्हाला सुतक असेल किंवा महिलांना मासिक धर्म असेल त्या कारणामुळे जर तुम्हाला हा उपाय आज महाशिवरात्रीच्या दिवशी करायला नाही जमला तर तुम्ही महिन्यातून येणाऱ्या एखाद्या शिवरात्रीला सुद्धा हा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होत असतात. आणि म्हणूनच तुमची ही कुठली इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा.
आता आपण ज्यांचा व्यवसाय आहे आणि जे व्यावसायिक किंवा व्यापारी आहेत आणि त्यांच्या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये त्यांना हवा तसा लाभ हा त्यांना होत नसेल, त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना अडथळे येत असतील, तर त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी कोणता उपाय करायचा हे बघूया। ज्यांचा छोटा का असेना पण कुठला एखादा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये त्यांची प्रगती व्हावी याकरता त्यांनी हा उपाय आज महाशिवरात्रीच्या दिवशी जरूर करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक धोत्र्याचं फूल हे घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळदीचं पाणी करून त्यामध्ये आपल्याला हे धोत्र्याचे फूल हे पूर्ण पिवळं करायचं आहे। त्या हळदीच्या पाण्यामध्ये आपल्याला हे धोत्र्याचं फूल पूर्णपणे बुडवायचं आहे आणि त्यानंतर हे हळदीमध्ये बुडवलेलं धोत्र्याचं फूल हे रात्री 12 वाजता आपल्याला महादेवाला समर्पित हे करायचं आहे। रात्री ठीक 12 वाजता आपल्याला हे फूल महादेवाला अर्पण हे करायचं आहे। आता हा उपाय करण्यासाठी रात्री 12 वाजता तुम्हाला मंदिरातच गेलं पाहिजे असं काही जरुरी नाही। तुमच्या देवघरामध्ये जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीला सुद्धा तुम्ही हे धोत्र्याचं फूल रात्री 12 वाजता अर्पण हे करू शकतात। रात्री ठीक 12 वाजता आपण आपल्या देवघराजवळ जायचं आहे आणि देवांसमोर महादेवाच्या शिवपिंडीसमोर आपल्याला दिवा अगरबत्ती हे लावायचं आहे। महाशिवरात्रीच्या रात्री जागरण हे केलं जातं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि म्हणून रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करायचं आहे, भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे आणि बरोबर ठीक 12 वाजता हे धोत्र्याचं फूल आपण आपल्या देवघरामध्ये जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीला अर्पण करायचं आहे आणि ते फूल 5 ते 10 मिनिटं आपल्याला तसंच महादेवाच्या शिवपिंडीवर राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर 5-10 मिनिटं झाल्यानंतर ते फूल तिथून आपल्याला उचलून घ्यायचं आहे। त्यानंतर ते फूल उचलल्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलून एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ते फूल आपल्याला बांधायचं आहे आणि लाल रंगाच्या कपड्यांमध्ये बांधलेले हे फूल ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे। मग हे फूल तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे कुठे तुमचे देव असतील, ज्या देवांना तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती हे करत असाल त्या ठिकाणी ठेवले तरी सुद्धा चालेल। तर याप्रमाणे आपल्याला आपला व्यवसाय हा सुरळीत चालावा याकरता महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 वाजता धोत्र्याचा फुलाचा हा उपाय करायचा आहे। ज्यांचा व्यवसाय हा पूर्णपणे स्थगित झालेला आहे त्यांनी शिवमहापुराणामध्ये सांगितलेला हा उपाय नक्की करा। व्यवसाय सुरळीत चालावा आणि व्यवसायामध्ये प्रगती व्हावी यासाठी हा उपाय नक्की करून बघा। हा उपाय केल्याने तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही सतत पुढे जात राहाल, सतत तुमची प्रगती तुमच्या व्यवसायामध्ये होत राहील, तुमच्या व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे हे येणार नाहीत। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याचप्रमाणे आपला व्यवसाय हा सुरळीत चालावा, व्यवसायामध्ये प्रगती व्हावी यासाठी शिवमहापुराणामध्ये जे उपाय सांगितले आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती ही बघितली आहे। हे उपाय आपल्याला कसे करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। हे उपाय करताना कुठलेही नियम नाही किंवा कुठल्याही अटी या नाहीयेत, फक्त सुतक किंवा मासिक धर्म असेल तर हा उपाय आपल्याला करता येणार नाही आणि महाशिवरात्रीला हा उपाय जर करायला नाही जमला तर महिन्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही शिवरात्रीला तुम्ही हा उपाय करू शकतात। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा, म्हणजेच ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचेल आणि या माहितीचा उपयोग इतरांना सुद्धा होईल। आणि आता हा व्हिडिओ इथेच थांबवून आपण भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।